हॅलो फ्रेंड्स, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज माझी एंगेजमेंट आहे आणि एंगेजमेंटसाठी वैशाली मॅम माझा मेकअप करत आहेत आणि दोन त्यांच्याबरोबर स्टुडंट पण आलेले आहेत. तर खूप सुंदर मेकअप करतात त्या. तर माझा मेकअप पूर्ण झाल्यावर मी तुम्हाला दाखवते. चलो बाय. एंगेजमेंटचा मेकअप आपला एकंदर सुरू झालेला आहे आणि मॅडम मेकअप करतायत. ॲक्च्युली त्या त्यांच्या टायमिंगमध्ये आल्या होत्या. मलाच यायला उशीर झाला थोडासा मेकअपसाठी. आणि विशेष गोष्ट अशी सांगायची की मी असा विचार केला की मी हळदीमध्ये साडी घालणार आहे, सप्तपदीमध्ये नऊवारी घालणार आहे, त्याच्यानंतर लग्नामध्ये एक वेगळी साडी असणार आहे, त्याच्यानंतर माझं रिसेप्शन जे आसामला होणार आहे त्याच्यासाठी मेकला सादर म्हणून त्यातली ट्रेडिशनल अशी एक साडी टाईप असतं ते आहे. सगळीकडे साडी 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 आणि नवरदेवाकडून मला एंगेजमेंटला पण साडी आलेली आहे. पण माझी अशी इच्छा होती की कुठेतरी मला काहीतरी वेगळं घालायचंय, एका तरी प्रोग्राममध्ये वेगळं घालायचं असं मला वाटत होतं. आता लग्नामध्ये विचार केला तर लग्नामध्ये कसं हे आसाम आणि महाराष्ट्र असं दोन वेगवेगळ्या स्टेटचं लग्न आहे आणि प्रत्येकाची आपली पद्धत वेगळी आहे. तर आपण जर आपली पद्धत त्यांना दाखवली नाही तर त्यांना कळणार कशी. आणि मला पूर्ण ट्रेडिशनली आपलं लग्न हे पार पाडायचं होतं महाराष्ट्रीयन. तर लग्नामध्ये तर काही ऑप्शन ठेवला नव्हता मी की लेहंगा वगैरे असं काही घालण्याचा. मग मी म्हटलं कुठं घालावा. मग विचार केला आपल्याला एक संधी आहे, एंगेजमेंटमध्ये आपण घालू शकतो. मग एंगेजमेंटमध्ये मी विचार केला की आपण लेहंगा घालायचा. आणि तुम्हाला विशेष वाटेल पण मी आजपर्यंत कधीच लेहंगा ट्राय नाही केला. आणि मी खूप व्हिडिओजमध्ये त्याच्यानंतर शॉर्ट्समध्ये बघितलं होतं की लेहंगा घालतात आणि खूप छान लुक त्यांचा दिसतो. तसं मला एकंदर वाटत होतं की आपण कधीतरी असं तयार व्हावं आणि तशी संधी मिळाली मला माझ्या एंगेजमेंटमध्ये. आणि दुसरी गोष्ट अशी की मला लेहंगा असा हवा होता की तो जास्त असा ब्रायडल पण नसेल आणि जास्त असा साधा पण नसेल. मला नॉर्मल असा लेहंगा पाहिजे होता. आणि प्रत्येक लग्नामध्ये काय करतो आपण, पिंक कलर असतो साडीचा किंवा रेड कलर असतो, मग पिंकी रेड ते सुरू असतं. तर मला कुठेतरी वेगळा कलर हवा होता. आणि तुम्हाला खरं सांगू का, लहानपणापासून मला ऑरेंज कलर खूप आवडतो आणि ऑरेंज कलरमध्ये लेहंगा भेटावा अशी माझी इच्छा होती. आणि पण तो कसा भेटेल, डिझाईन कशी असेल, खूप मला कन्फ्युजन होतं. मी खूप ठिकाणी फिरले. मग मला एक लेहंगा भेटला जो ऑरेंज कलरमध्ये होता ॲक्च्युली आणि त्याच्यावरची डिझाईन पण फार सुंदर होती. ॲक्च्युली त्याचा पूर्ण जो ब्लाऊज आहे त्याची पूर्ण डिझाईन भरलेली आहे पूर्ण ब्लाऊजची. त्याच्यामुळं इतका जो सुंदर त्याचा ब्लाऊज दिसतो आणि त्याच्यामुळं मी हा लेहंगा चूज केला. मस्त ऑरेंज कलरमध्ये डिसेंट डिझाईनमध्ये मला लेहंगा मिळालेला आहे. आणि मी विचार केला की लेहंग्यावर आपण ज्वेलरी काय घालावी. मग आता वैशाली मॅडमकडे तो भरपूर स्टॉक आहे, त्या तर आणणार मला माहिती होतं. म्हटलं आपण एकदा ट्राय करून बघूया, आपल्याला तर चांगली भेटली त्याच्यावरची तर ज्वेलरी तर आपण घ्यावी. पण सुदैवाने मला खूप छान सेट मिळाला जो मला आवडला. तर म्हटलं आपण हा ट्राय करूया आपल्या एंगेजमेंटसाठी. आणि तुम्हाला खरं सांगू का, मला मोठ्या मोठ्या इयरिंग्स हव्या होत्या, बिंदी अशी मोठी हवी होती आणि तशा टाईपमध्ये मला भेटलं पण. आणि लकीली भेटलं, मी घेतलं. आणि नंतर म्हटलं जर नाही जरी भेटलं तरी आहेच, वैशाली मॅडमकडे भरपूर स्टॉक आहे. आणि वैशाली मॅडमला मी सांगितलं होतं लेहंगा घालणार, तर त्याच्या अकॉर्डिंग त्यांनी माझा मेकअप ठरवला आणि तसाच मेकअप त्यांनी केला, हेअरस्टाईल मेकअप वगैरे मस्तपैकी. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ॲक्च्युली डोळ्यांचा मेकअप हा मेकअपमध्ये खूप महत्त्वाचा पार्ट आहे. आणि डोळ्यांचा मेकअप छान झाला की मेकअप छान झाला असं आपण समजतो. आणि म्हणजे डोळे हे हायलाईट होतात आपल्या पूर्ण चेहऱ्यामध्ये. तर माझा लेहंगा ऑरेंज कलरचा आहे तर त्याच्या अकॉर्डिंग त्यांनी आय शॅडो लावलेला आहे आणि ते खूप मॅच करतंय आणि फार सुंदर असं दिसतंय. आणि डार्क अशी गुलाबी कलरची लिपस्टिक लावलेली आहे आणि ती पण सूट होतीये लेहंग्यावर. आणि एकंदर डोळ्याचा मेकअप हा खूप अट्रॅक्टिव्ह आणि खूप छान झालेला आहे.
आता माझे हेअर सेट करून मग हेअरस्टाईल सुरुवात करणार आहे. तर हे बघा, हेअरस्टाईल सुरू झालेली आहे. मस्तपैकी बिंदी लावलेली आहे, गळ्यात ज्वेलरी घातलेली आहे. ऑलमोस्ट मला वाटते 90% तरी काम उरकलेलं आहे मेकअपचं, आणि फार थोडं आता राहिलेलं आहे. आणि हेअरस्टाईल पण आता उरकत आलेली आहे. मस्तपैकी चेष्टा मस्करी गप्पा गोष्टी करत आपला मेकअप छानपैकी उरकत आलेला आहे. ऑलमोस्ट आता लास्ट थोडंसंच राहिलेलं आहे. पूर्ण आपला लुक जो आहे एंगेजमेंटचा पूर्ण रेडी झालेला आहे. मस्तपैकी लेहंगा घालून छानपैकी मी रेडी झालेली आहे. मस्तपैकी असा डिझाईननी भरलेला असा ऑरेंज कलरचा ब्लाऊज, मस्तपैकी छान एम्ब्रॉयडरी मधला लेहंगा, दुपट्टा मस्तपैकी रेडी झालेली आहे. रेडी टू गो, पूर्णपणे रेडी झालेली आहे. आणि तुम्हाला माझा लेहंगा, माझं लुक कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि एंगेजमेंटचा पूर्ण व्हिडिओ मी टाकणार आहे. आत्ता मी थोडेसे शॉर्ट्स टाकणार आहे एंगेजमेंटचे, पण पूर्ण व्हिडिओ आला की मी पूर्ण टाकणार आहे, तर तुम्ही नक्की बघा.